आपल्याला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा परळी विधानसभा मतदारसंघातून सुरू होतो. विशेष म्हणजे स्वागतासाठी स्वतः आपले बंधू आणि पालकमंत्री धनंजय मुंडे. आज खरं तर गोपीनाथ गडावर दर्शनाला उमेदवारी मिळाली. बीडपर्यंत भरपूर लोकांनी अडवून खूप स्वागत केल्यामुळे बीडच्या आणि मागच्या रस्त्याने आले आणि मी माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येणार आहे आमच्या काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी, अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी की तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात आणि तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही आमच्या कामाला मदत करा. कारण सगळ्यांना जर मी मागितलं आणि आपल्याच घरात ग्रहित धरलं तर बरं दिसणार नाही आणि म्हणून मी जाणार होते. पण त्यांनी मला सांगितलं मी गोपीनाथ गडावरच येणार आहे. त्या गोपीनाथ गडावर भाऊ आलाय, पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार. खासदार आणि पालकमंत्री माझ्या स्वागताला किती हेवी उमेदवार आहे माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी हा अतिशय भावनिक दिवस की ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत खरं तर मी जिल्ह्याच्या बॉर्डरवरतीच करायला सांगितलं. त्यांनी सांगितलं पालकमंत्री आहे त्यामुळं घरी थांब, मी घरी येणार नाही. शेवटी घरातला मी आजपर्यंत हा नुसता बयानी मुद्दा घरातला मोठा नाही, मनाचं मोठं दाखवणार. आजच्या या भावनिक दिवशी आणि भावनिक स्वागताला कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्रीपदाचा विषय नाही. माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे, स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असणार आणि अभूतपूर्व स्वागत कारण त्यामुळं तिने घरी यायच्या अगोदर भेट घेऊन स्वागत करावं आणि वाईट कर माझ्यासाठी. पण वातावरण बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? उमेदवार एक लक्षात घ्या, वातावरणाचा आत्ता विचारू नये. आपली मतदान 13 मेला त्यामुळं फार घाई आत्ताच करू नका. जरा थांबा, आपल्याला लक्षात येईल की वातावरण किती चांगलं अभूतपूर्व आणि एकतरी. महायुतीच काही जण आता विरोधी पक्षात जाऊन उमेदवारी मागतात, कसं पाहतात? एक लक्षात घ्या, महायुतीतले कोण गेले ते कशामुळे गेले त्यांची अति आणि मागच्या वेळेस आघाडी काय ऐकत आणि त्यांना त्यांच्या मुलीला सुद्धा वाईट ठेवा त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये पण निवडून आणतात. उमेदवार आल्यावर त्याच्या आवश्यक विषय असा आहे ते जाणार जातोय मध्ये जायचे त्यासाठी प्रयत्न केला थांबवायला, पण ते थांबले नाही. ठीक आहे, त्याचा इधर भी दिखा ना नशिबाचा भाग आहे. आमचा प्रारंभ होता तो आज काय घेतलं वाईट कर. आता कुणाचा प्रारंभ चालू करायचा ते आम्ही तिकडे. महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.